नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 10वा दिवस. आपण आपल्या टाईमलाईनमध्ये आज 25 तारखेवर आहोत. आपण काल जो विषय सुरू केला होता वेलफेअर स्कीम्स GS2 मधला, तर तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आपण काल PDF पण डाउनलोड करून ठेवली होती. 1 पासून 1.4 पर्यंत आपण काल रीडिंग केलेलं आहे. आज आपल्याला 1.5 पासून 1.11 पर्यंतचे मुद्दे म्हणजे 20व्या पेजपासून 41व्या पेजपर्यंत साधारणतः 20 पेजेस आहेत. ते आपल्याला वाचायचे आहेत. त्याचे शॉर्ट नोट्स पण आपल्याला आज काढायचे आहेत. त्याचं प्रॅक्टिस क्वेश्चन पण मी आज देऊन ठेवतो. मराठा आरक्षणापेक्षा OBCची चर्चा आपण या प्रश्नात मुद्दाम करणार आहे आणि याच्यामध्ये चॅलेंजेस म्हणून आपण मराठा आरक्षण त्याचा मुद्दे आपण ॲड करू शकतो. असेस द रोल ऑफ ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज पर्टिक्युलरली रिझर्वेशन इन द सोशो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणात राज्याची कृती धोरणे विशेषतः आरक्षणाच्या भूमिकेचे मूल्यांकन करा आणि त्याचे चॅलेंजेसवर पण चर्चा करायची. व्हॉट आर द इमर्जिंग चॅलेंजेस इन दिस फ्रेमवर्क. यातील उदयोन्मुख आव्हाने कोणती आहेत. 10 गुणांना 150 शब्दांमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तो सबमिट करायचा आहे.